अशीच जी एक लक्ष्मी आहे, तिचं नाव अमृणी असं आहे आणि ती ओके. स्थिर लक्ष्मी. मग पतिराजांना नीलकमल आवडतं. त्याच्यामुळे नीलकमल घेतलेले आहे त्यांनी आणि त्यानंतर दोन्ही हातांमध्ये आयुध नाहीयेत. इतर गोष्टी तिच्याकडे आहेत. इतर गोष्टी म्हणजे धान्य आहेत, गव्हाच्या लोंब्या किंवा ओके. असं तिच्या एका हातामध्ये. एका हातामध्ये तिने शंख घेतलेला आहे. असं तिची एक मुद्रा आहे. त्या मुद्रेतली आणि ती रिलॅक्स आहे. खूप आनंदी चेहरा आहे, प्रसन्न चेहरा आहे तिचा. ती जी प्रतिकात्मक जी लक्ष्मी आहे, ती अमृणी आहे आणि तिचं जे प्रतीक आहे, ती म्हणजे ही कोयरी आहे. ओ सगळे जुने जे आहेत हां, हां. पिढ्यांमधले लोकं, या सगळ्यांमधल्या महिलांना कसं माहिती, बाहेर बरोबर ती रांगोळी काढायची. आता काय होतं, परत यम-नियम मगाचा एक शब्द गेलेला तो. जेव्हा सकाळी उठल्या-उठल्या दारासमोर उंबऱ्याच्या बाहेर ती रांगोळी काढायची. त्या रांगोळीवर एक हळदीचं चिमूट आणि कुंकवाची चिमूट आणि अक्षतांची चिमूट ही त्या रांगोळीला ती लक्ष्मी स्वरूप मानून ती मनोमन तिची मानसपूजा करायची आणि नंतर उजवा पाय उंबऱ्यामधून आतमध्ये टाकून ती प्रवेश करायची. जणू मीच लक्ष्मी आहे, ते प्रतीक तयार केले. आपण पहा आज जर आपलं जे धावपळीतलं जे जीवन बघतो, तर ह्या जीवनामध्ये हप्ता, नोकरी, ट्रेन मिळणार का? लेट झालेलं, हे सगळं जे आहे, या धकाधकीमध्ये सगळ्यात एंडला काय? तर चरितार्थासाठी ही सगळी तंगडतोड आणि कुत्तरोड अशी झालेली असते. पूर्वीच्या लोकांचं असं तुम्ही कधी आठवून पहा, तर कधीच आता मला एवढे पैसे मिळवायचे तर असं कधीच नसायचं. पण अंगठा आणि शेजारचं बोट यांनी जेव्हा ती रांगोळी हळू ती चिमूट सोडणार स्फटिकांची, त्यावेळेस तिचं त्या माऊलीचं अक्युप्रेशर होणार. ओके. मग सगळ्यांच्या मर्ज्या ती बिचारी सांभाळायची. नवऱ्याची मर्जी, सासू-सासऱ्यांची मर्जी, आई-वडिलांची मर्जी, शेजाऱ्या-पाजाऱ्यांची मर्जी, मुलांची, नातवंडांची सगळ्यांची मर्जी सांभाळत कधी ती स्वतःचा वाढदिवस साजरा करत नसायची. हे कशामुळे तिला हा पेशन्स येतो? तर त्या सकाळी जे ते अक्युप्रेशर त्या रांगोळीमुळे तिला होतं. त्यामुळं आणि ती परत अमृणी या स्थिर लक्ष्मीची प्रतिकात्मक चैतन्य ती ते रेखाटत असते आणि ते ओके. चुकत नाही ती. त्यामुळे ब्रह्मांडाचे त्या लक्ष्मीचं चैतन्य विहरत असतं. त्यावेळेला ते सुद्धा ॲडिक्ट होतो, की इथे ही रांगोळी आता ही माऊली काढणार आहे. बरोबर त्यावेळेला तिलाच ती दिसली, तर ती खुश होते आणि ती तिकडे येते. अ, त्या रांगोळीचं जे टोक आहे, ते घराकडे जेव्हा ती ते करते उंबऱ्यातून आत, तर तो ॲरो आतमध्ये जातो. त्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करते. असे आत्तापर्यंतचे जुने खटल्याची घरं जे आपण म्हणतो, हां. ती सगळी अशी असायची.